विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखानदारांना मोठा दिलासा। राज्यातील 5 सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 487 कोटी रक्कम जमा। एनसीडीसी कडून मंजूर झालेली रक्कम। सोलापूरमध्ये जनहित शेतकरी संघटना आक्रमक। राज्य सरकारने दुधाला दिलेलं अनुदान अद्यापही न मिळाल्यामुळे धरणं आंदोलन। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये विराट मोर्चा। हजारो रामगिरी महाराजांच्या समर्थकांचा मोर्चामध्ये सहभाग। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील आळसुंदे पाझर तलाव आणि नेरले तलावामध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। 40 आंदोलकांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षात 7 लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान। पिकांचं 73 कोटींचं नुकसान। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाणी पातळी स्थिर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे अद्यापही पाण्याखाली।